काय जय महाराष्ट्र जय श्रीराम. चला गोव्याला फिरायला. खूपच छान ब्रिज आहे हा ब्रिज ना. रात्री तर एवढा भारी दिसतो बोलायचं ना. खूपच छान बांधला. हा आहे बटरफ्लाय बीच. हा 2 ते 3 किलोमीटर ट्रेकिंग करून इथपर्यंत पोचायला लागतं. आतून झाडाझुडपामधून चालत यायला लागतं आतमध्ये. ह्याच्यानंतर हा असा सीन बघायला भेटतो. खूप चांगला सीन आहे. स्वच्छ बीच आहे. खूपच छान सनसेट झालेला आहे. खूप कमी लोक येतात ह्या ठिकाणी कारण ट्रेकिंग जास्त असल्यामुळं खूप कमी लोक फिरायला येतात इकडे. हा मी फोटो घेतला होता लास्ट टाइम. मनमोहक नजारा. जिंदगीची मजा करायची असेल तर गोव्याला तर फिरायला जायला नाही यायलाच लागतंय. छोटे छोटे सीन आम्ही कॅप्चर केले होते गोव्यामध्ये. आम्ही 4 जण होतो. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या आरंभोळ बीचला गेलो. खूप चांगला बीच होता हा पण ऊन असल्यामुळे जास्त वेळ थांबू शकलो नाही आम्ही इकडे. त्याच्यानंतर रात्री आम्ही रूमवर जाऊन रात्रीच्याला आम्ही डेल्टिन रॉयलसाठी निघालो होतो मडगाववरून जाताना हा ब्रिज लागला होता. नंतर हे आम्ही डेल्टिन रॉयलसाठी निघालो आहे. त्यांची स्वतःचीच बोट असते. सगळे इन्क्लूड असते त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये. आम्हाला 4,000चं पॅकेज पडलं होतं. असे नजारे दिसतात जाताना. 5च्या सुमारास जायला लागतं तिकडे. असे समोर खूप बिग डॅडी वगैरे आहेत. तिकडे कसिनो वगैरे असतात. आम्ही कसिनोसाठी चाललो होतो. डेल्टिन रॉयल इकडे आलो. आम्ही फ्रंटलाच टेबल घेतला होता. इकडे Diamonds are forever. इकडचे अंकल खूप फॉर्म मध्ये होते. माझ्या मस्तीत खूप चालू होती अंकलची. त्याच्यानंतर डेल्टिन रॉयलमधून आम्ही बाहेर पडलो आणि व्हिडिओ एंड केला. स्टारबक्सला तर कुठं पण जाऊ द्या गेलंच पाहिजे. समज